प्रश्न पहा, आकाशातील इंद्रधनुष्य कशामुळे तयार होते? आकाशातील इंद्रधनुष्य ज्याला आपण म्हणतो रेनबो, ओके, हे कशामुळे तयार होते लक्षात घ्या. पर्याय दिलेत, या पर्यायामध्ये सगळ्यात महत्त्वाची पर्याय कोणते पहा. ही सगळी घटना कुठे घडत असते? पावसाच्या थेंबामुळे घडत असते. म्हणून इथं पण आहे पावसाच्या थेंबामुळे. आता या ठिकाणी आहे विवर्तन आणि अपस्करण. बघा ही कॉन्सेप्ट जी आहे ती आपण इयत्ता 10वीच्या स्टेट बोर्ड मध्ये शिकतो, डिस्पर्शन ऑफ लाईट मध्ये. ओके, त्या ठिकाणी आपण शिकतो की इंद्रधनुष्य कसा तयार होतो. नेमकं काय होत असतं पहा. हा जो पावसाचा थेंब आहे, या पावसाच्या थेंबामध्ये सनलाईट जी आहे ती एंटर करते. आपल्याला माहिती आहे सनलाईटचा कलर कसा असतो? व्हाईट असतो. ओके, मग इथून ह्या सनलाईटचं काय होतं? रिफ्रॅक्शन होतं. मग रिफ्रॅक्शन झालं तर या पावसाच्या थेंबामध्ये परत अजून एक घटना घडते, तिला आपण म्हणतो टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. हे झाल्याच्या नंतर इथून परत जी सनलाईट आहे तिचं डिस्पर्शन व्हायला सुरुवात होतं, म्हणजे वेगवेगळ्या 7 रंगामध्ये ते बाहेर पडते. ओके, देन म्हणजे 7 रंगांनी मिळूनच एक पांढरा प्रकाशाचा किरण बनलेला असतो. म्हणजे पांढऱ्या प्रकाशाचे किरण जे आहेत त्याच्यातले जे घटक आहेत ते इथून बाहेर पडतात आणि ते बाहेर पडल्यामुळेच आपल्याला इंद्रधनुष्य दिसायला लागतो. म्हणजे 7 कलर दिसल्यामुळे इंद्रधनुष्य दिसायला लागतं. म्हणून हा जो पर्याय आहे, पर्याय क्रमांक 3, हे या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे.